नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा एकदा वाढणार आहेत। मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर हे 10 ते 12% महाग होऊ शकतात। जून महिन्यामध्ये युजर्सची संख्या वाढल्यामुळे कंपन्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत। या वर्षाच्या शेवटपर्यंत कंपन्या रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात। दूरसंचार कंपन्यांनी मागील वर्षी मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले होते। आता कंपन्यांनी पुन्हा दर वाढवले तर ग्राहक नंबर पोर्ट करू शकतात असंही सांगितलं जात आहे। कंपन्या मोबाईल रिचार्जचे दर वाढवण्यासोबतच आणखी एका धोरणावरती विचार करत आहेत। कंपन्या आपल्या प्लॅनमध्ये टायर्ड प्राइसिंग लागू करणार आहेत। याचा अर्थ असा की सध्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणारे डेटाची लिमिट कमी करण्यात येणार आहे। त्यामुळे ग्राहकांना वारंवार डेटा पॅक रिचार्ज करावा लागू शकतो। तसेच कंपन्या लहान आणि स्वस्त डेटा पॅक बाजारामध्ये आणणार आहेत, त्यामुळे ग्राहक डेटा पॅकवरती अवलंबून राहणार नाहीत। मे महिन्यामध्ये 7.4 दशलक्ष म्हणजे 74 लाख युजर्स वाढलेत। गेल्या 29 महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे। ॲक्टिव्ह युजर्सची संख्या ही 1.8 अब्ज म्हणजे 108 कोटींवर पोहोचली आहे। यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान 2.1 कोटी युजर्स कमी झाले होते, परंतु गेल्या 5 महिन्यांपासून सातत्याने युजर्स वाढत आहेत। जिओमध्ये सर्वाधिक म्हणजेच 5.5 दशलक्ष युजर्स वाढलेले आहेत। सध्या जिओचा ॲक्टिव्ह युजरचा शेअर हा 53% झाला आहे। एअरटेलनं 1.3 दशलक्ष नवीन युजर्स जोडलेले आहेत। त्यांचा वाटा 36% झालेला आहे। टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलं की जून महिन्यामध्ये युजर्स वाढलेत, कारण असे बरेच युजर्स होते जे विशिष्ट गरजेच्या वेळी वेगवेगळी सिम्स वापरत होते। ते युजर आता सक्रिय झालेत। ब्रोकरेज कंपनी जेफ्रीजनं म्हटलंय की जिओ आणि एअरटेल सारख्या मोठ्या ऑपरेटर्सचे युजर्स वाढलेले आहेत, त्यामुळे या कंपन्यांना रिचार्ज प्लॅन पुन्हा महाग करण्याची संधी मिळाली आहे। तर दुसरीकडे व्होडाफोन आणि आयडिया यांचे युजर्स सातत्यानं कमी होत आहेत। त्यांचा फायदा जिओ आणि एअरटेलला होत आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने पुन्हा एकदा मोबाईल रिचार्ज महाग होऊ शकतो। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।